चांदवडला कांदा प्रश्न. डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनाच्या 5व्या दिवशी दिंडोरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन उपोषण मागे. चांदवड येथील विश्रामगृहाच्या बाहेर गणू चौफुलीवर चांदवड तालुक्यातील भूमिपुत्र डॉक्टर श्याम पगार यांनी कांदा प्रश्न कृषी दिनापासून दिनांक 1 जुलै 2024 पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात मुख्य मागण्या स्थिर आयात निर्यात धोरण, क्विंटल 4,000 रुपये खाली निर्यात शुल्क नसावे, क्विंटल 5,000वर टप्प्याटप्प्याने निर्यात बंद करायला हरकत नाही, पण निर्यात बंद केल्यावर 20%पेक्षा जास्त भाव खाली आल्यावर निर्यात बंदी उठवली जावी, अशा आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नकामे अन्न त्या उपोषण करत आहे. या संदर्भात आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भगरे यांनी संबंधित मंत्र्यांशी बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका मी करेल असे आश्वासन दिले. यामुळे डॉक्टर श्याम पगार यांनी नारळ पाणी घेऊन उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसेच जमलेल्या जनसमुदायांमध्ये चांदवड व देवळा माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी सांगितले की ज्याला कांदा खायचा त्याने खावा, परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालू नये, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी उपोषणाच्या ठिकाणी प्रतिक्रिया मांडली. यावेळी अन्य कार्यकर्ते त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन उपस्थित होते. कित्येक दिवसापासून शेतकऱ्यांची ही निर्यात बंदीचा प्रश्न आहे, त्यावर आपण काय म्हणतो? बघा, मुळात म्हणजे शेतकरी वाचवण्यासाठी शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे, परंतु सरकार यांची धोरणं ही शेतकऱ्यांच्या विरोधातली आहे. सातत्याने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरवण्याचं काम हे सरकार करतंय. आता मी महिना झाला, महिन्यामध्ये 2 वेळा वाणिज्य मंत्र्यांची भेट घेऊन हाच विषय मांडतोय, परंतु त्यांचं जे वर्तन दिसतंय त्या वर्तनावरून ते म्हणजे मला जो अनुभव आला, आजपर्यंतचा अनुभव होताच ग्राउंड लेवलवरती, की हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे आणि त्याची शाश्वती मला या महिन्यामध्ये आलेली आहे. आणि म्हणून आज डॉक्टरांनी या ठिकाणी जे कांदा क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून जे मुद्दे मांडलेले, ते मुद्दे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा तालुक्यातली किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, एक ठराविक प्रतिनिधी घेऊन आणि परत वाणिज्य मंत्री असतील किंवा ग्राहक संरक्षण मंत्री असतील, ग्राहक संरक्षक विभागाचे मंत्री असतील, त्यांच्याबरोबर बैठका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी लोकप्रतिनिधी या नात्याने. हा जीवनामध्ये अत्यावश्यक वस्तू नाहीये. मी जगामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये, गावामध्ये फिरतो तेव्हा बरीचशी मंडळी चातुर्मासामध्ये कांदा खात नाही. बरीचशी मंडळी कायमस्वरूपी कांदा खात नाही. कुठेही कोणी दगावल्याचं मी ऐकलेलं नाही. ज्याला खायचा त्याने कांदा खावा, परंतु शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती कालू नये, हे खऱ्या अर्थानं सरकारने समजलं पाहिजे. आणि हे सरकार 2014ला जेव्हापासून सरकार आलं, या सरकारची भूमिका राहिली आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. अरे तुम्हाला खायचं खाणे तिकडं मारा, पण आम्हाला तर खाऊ द्या आमच्या बरोबर थोरायला. ही अवस्था आहे, ही अवस्था आहे. तुम्हाला मी माहिती देऊन सांगतो तहसीलदार साहेब, तुमच्या अहवालामध्ये गेलं पाहिजे. मध्यंतरी मागच्या महिन्यामध्ये कांद्याचे बाजार 2,000 रुपयाच्या आत होते. 1 क्विंटल कांदा तयार करायला शेतकऱ्याला साधारण 2,000 रुपये क्विंटलचा खर्च, आज 2,200 रुपयावर तो गेला जातो. मग जर ज्यावेळेला 2,000 रुपये क्विंटलच्या आज जेव्हा आमचा कांदा विकतो ना 1,400, 1,500, 1,200, त्यावेळेला तो मधला गॅप आहे 800 रुपयाचा. केंद्र सरकारला शेतकरी रिव्हर्स सबसिडी देतोय. मग मागच्या वर्षामध्ये जो आमचा कांदा कमी भावामध्ये गेला 2,000 रुपयाच्या आत, 2,000 रुपये खर्च आहे, त्याच्यावर नफा आला पाहिजे. हाच मोदी देशाचा पंतप्रधान तेव्हा पिंपळगावला आला होता, तेव्हा म्हणाले होते, भाईयो 2022 तक रुको, तुम्हारी आमदानी काय करणार म्हटलं होतं ना, तेव्हा मनसेचा तरी खरं बोलतो नितीन थोरे. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. अरे दुप्पट काय आहे ते देखील आमच्या पत्रात पडत नाही. खासदार साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, नाशिक जिल्ह्यातले 3 खासदार तुम्ही कांदा उत्पादक बेल्ट मधल्या, तुम्हाला पाहिजे ते टिपणं आम्ही देतो, काय अवस्था आम्ही तुम्हाला सांगतो. परंतु यामध्ये निर्णय घेणं, शेतकऱ्याला आपलं शेतकऱ्यांचा निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडणं
ही मात्र जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. मला ज्ञात आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याला न्याय. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.